2024 मध्ये YouTube अकाउंट चालू करण्याचा स्टार्ट करण्याचा विचार करताय तर लक्षात घ्यायचे, जर तुम्हाला 2024 मध्ये YouTubeचं अकाउंट स्टार्ट करायचं आहे, न्यू अकाउंट ओपन करायचं आहे, तर तुम्हाला YouTubeचं अल्गोरिदम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. न समजून घेता तुम्ही जर YouTubeवरती आलात तर तुम्ही एका कोरड्या विहिरीत पाणी शोधताय असं होईल. तर तुम्हाला आधी YouTubeचं अल्गोरिदम समजून घ्यायचं आहे की YouTubeचं अल्गोरिदम काम कसं करतं. जर तुम्हाला YouTubeवरती यायचं आहे, स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्ही न्यू चॅनल स्टार्ट केलेला आहे, तर YouTubeचं अल्गोरिदम जे आहे ते तुम्ही जर रोज व्हिडिओ अपलोड करत असले तर तुमच्या व्हिडिओ 5-10 लोकांपर्यंत ते पोहोचवतं, ते इम्प्रेशन पोहोचवतं. त्याच्यानंतर लोक तुमचं थंबनेल बघून त्याच्यावरती क्लिक करतात आणि क्लिक करून YouTubeचं अल्गोरिदम बघतं की लोक तुमच्या व्हिडिओवरती कसं रिॲक्ट करतात. जर त्याच्यावरती लाईक आणि YouTubeला काय पाहिजे, फक्त तुमच्या व्हिडिओचं वॉच टाईम. जेवढे लोक तुमच्या व्हिडिओवरती टिकून राहतील तेवढं YouTube पुढे तुमचं व्हिडिओचं इम्प्रेशन पाठवत राहील. जर तुमच्या व्हिडिओ 5 मिनिटाची असली, त्यातले फक्त 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटं लोकांनी बघितली, तर YouTube तिथेच तुमची व्हिडिओ स्टॉप करतं आणि पुढे पाठवत नाही. YouTubeचं फक्त एकच ध्येय आहे की त्याच्या प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त लोक एंगेज राहिले पाहिजे. तुमच्या व्हिडिओवरती जर लोक एंगेज राहत असतील, जास्तीत जास्त बघत असतील, तर तेच YouTubeला पाहिजे असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही 365 दिवस व्हिडिओ बनवताय किंवा 365 दिवसांपैकी 8 दिवसांनी, 7 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी चांगली क्वालिटी व्हिडिओ बनवताय, तर क्वालिटी व्हिडिओ महत्त्वाची आहे, 365 दिवसाची रोजची व्हिडिओ नाही. जर तुम्हाला YouTubeवरती यायचं असेल तर क्वालिटी व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं आहे. क्वालिटी व्हिडिओ असेल तरच लोक तुमच्या व्हिडिओवरती एंगेज राहतील आणि तुमचं YouTubeचं जे स्वप्न आहे, तुमचं जे तुम्ही YouTubeवरती आल्यानंतर जे ध्येय घेऊन येता की या वर्षात माझे एवढे सबस्क्रायबर झाले पाहिजे, तर ते पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही क्वालिटी व्हिडिओ बनवली तर क्वालिटी व्हिडिओवरती जास्त सबस्क्रायबर वाढणार आणि 365 दिवसांच्या व्हिडिओ तुमच्या फेल होणार. म्हणून तुम्ही क्वालिटी बेस्ड व्हिडिओ बनवायची आहे. जर तुम्हाला 2024 मध्ये YouTubeचं अकाउंट चालू करायचं आहे, स्टार्ट केलेलं आहे, तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी, तसेच टॅग, डिस्क्रिप्शन, थंबनेल हे खूप महत्त्वाचं आहे. ते जर आकर्षक असले, तुमच्या व्हिडिओवरती एंगेजमेंट वाढत असली, तरच YouTubeचं अल्गोरिदम तुमची व्हिडिओ पुढे रिकमेंड करत असतं. त्या YouTubeवरती जर तुमच्या व्हिडिओवरती कमेंट येत असल्या, मग खाली कमेंट चालूच असतात, ते जर तसे पण एंगेजमेंट जर तुमच्या व्हिडिओवरती वाढली तरी सुद्धा YouTubeला काही फरक पडत नाही. YouTubeला फक्त एकच महत्त्वाचं आहे की त्याच्या प्लॅटफॉर्मवरती जास्तीत जास्त लोक यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ टिकून राहायला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे YouTube सध्या शॉर्टवरती जास्त फोकस करत आहे, कारण शॉर्ट्स बघता बघता 1-2 तास कसे निघून जातात हे समजत नाही. म्हणून तुम्ही शॉर्ट सुद्धा अपलोड करा, शॉर्ट बनवा आणि तुमच्या व्हिडिओवरती रीच, इम्प्रेशन आणि एंगेजमेंट वाढवण्याचा प्रयत्न करा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. YouTubeचं अल्गोरिदम जर तुम्हाला समजलं नाही तर एका मोठ्या जंगलमध्ये तुम्ही फिरत आहात आणि YouTubeचं अल्गोरिदम जे आहे ते तुम्हाला खाऊन टाकेल, तर तुमचं जे ध्येय आहे ते तिथेच नष्ट होईल आणि तुम्हाला अपयश येऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओवरती तुम्ही एंगेजमेंट किती वाढेल, एलिमेंट ॲड करण्याचा प्रयत्न करा, तसेच व्हिडिओ प्रो बनवण्याचा प्रयत्न करा, तुमचं थंबनेल आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही 2024 मध्ये YouTubeमध्ये टिकून राहू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे आणि मगच 2024 मध्ये YouTubeवरती यायचं आहे आणि YouTube अकाउंट स्टार्ट करायचं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.